हाय गाईज, आमची फॅमिली ट्रिप चालली आहे मालवणला. आता आम्ही CST स्टेशनला आहोत. CST स्टेशनवरून मँगलोर ट्रेन पकडून आम्ही कणकवलीला उतरणार. आमची जर्नी CST टू कणकवली आहे. अचानक ट्रिपची प्लॅनिंग झाल्यामुळे आम्हाला तिकीट तर भेटली नाही आहे रिझर्वेशनची, बट आम्ही जनरल डब्याने ट्रॅव्हल करणार आहोत. त्याच्यामुळे ट्रेनला यायला तर टाईम आहे. ट्रेन आहे 9:45ची, बट ट्रेन लेट असल्यामुळे आम्ही आता रील्स काढत आहोत. प्रत्येकजण रील्सची मजा घेत आहे, ट्रिपची मजा घेत आहे. सर्वजण खूप एन्जॉय करणार आहेत. आता तर स्टेशनला आहेत, प्रत्येकजण आपापल्या परीने एन्जॉय घेत आहे. आपण ट्रेनमध्ये तर एन्जॉय करणारच, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुढे दाखवणारच आहोत. चला मग आपण आपली जर्नी स्टार्ट करूया. ट्रेनमध्ये बसल्यानंतर ट्रेन स्टार्ट झाल्याच्यानंतर भूक लागली होती, त्याच्यामुळे मग रगडा पॅटीस आणला होता. रगडा खूप पातळ होता, त्याच्यामुळे त्याचं ते थोडं पाणी हातावर पडलं होतं. त्याच्यानंतर इकडे आपले काकासाहेब बसले होते, तिकडे त्यांनी पण शिरा आणला होता. हे रगडा आणि पॅटीस कॉम्बिनेशन एन्जॉय करतायत दोघी बहिणी. 2 बहिणी आहेत माझ्या. रगडा पॅटीस एन्जॉय. ही माझी बायको आहे, मुलगी आहे. मोबाईलमध्ये टाईमपास करत आहेत ते पण. आणि स्पून आहे शिरा खाण्यासाठी. शिऱ्याचा पण आपण स्वाद घेऊया. इकडे काका शिरा देत आहेत. शिरा वाटप चालू आहे तिकडे. भंडारा, ट्रेनमध्ये आम्ही भंडारा सुरू केला आहे. काका तिकडे शिरा देत आहेत प्रत्येकाला. शिरा दिल्यानंतर इकडे थोडी मजाक मस्ती चालू होती या लोकांची. काही ना काहीतरी एकमेकाला बोलत होते. इथे ती रगडा पॅटीस खात होती म्हणून जिजूंना राग आला होता थोडं. हे भाऊर आहे आमचे, मोबाईलमध्ये मूवी बघत आहेत. टाईमपास थोडंफार काहीतरी. इकडे बायकोला शिरा पाहिजे होता, हात पुढं करत होती, पण एवढं लांब होते की ते तिथपर्यंत हात जात नव्हता. तर ते भाऊंना सांगून आम्ही तिथे दिलेलं तिला. हे मी शिरा घेतले खायला. शिरा खूप छान होता. बाहेर प्रवास करायचा होता म्हणून आम्ही घरूनच सर्व काही घेऊन आलो होतो. स्पून कमी पडल्यामुळे आम्ही ते प्लेटचं स्पून बनवून हे केलं होतं. तिकडे हे बहिणीकडे पण स्पून नव्हतं, त्याच्यामुळे तिने पण ते पेपरचं स्पून घेतलं होतं रगडा पॅटीस खाण्यासाठी. मी 2 प्लेट घेऊन मी खात होतो. वातावरण खूप थोडं गरम झालं आहे. इकडे हे छोटे जिजू पण खूप भडकले आहेत बहिणीवर आहे. आणि इकडे तर ते काय इकडे खाण्याची स्पर्धा चालल्यामुळे ते मोठे जिजू पण थोडे रागावले आहेत. ते तोंडाच्या तोंडात काहीतरी बडबडत आहेत. हां, ते बोलत आहेत खाली काहीतरी पडलं होतं तिकडे त्यांच्याकडे, तर ते थोडं रागावले आहेत. हां, हे बघा, हे सुरू झालं आता. हे खरी आता जर्नी स्टार्ट झालेली आहे. थोडं एंटरटेनमेंट. काहीतरी मोबाईलवर नोटिफिकेशन आला होता, तर तिला दिसत नव्हतं ते पूर्ण. मला बोलते, पप्पा लाव ना प्लीज. तिला लावून दिलं नाही तर तिला राग आला.
राग आल्यावर त्या हाताची घडी घालून तोंड फुगून बसते. बघा कशी बसले. किती शांत वाटते ना. राग आल्यावर खूप छान दिसते ती. तिकडे पाठी पण मस्ती चालू होती त्यांची. तिला मोबाईल लावून दिला नाही म्हणून ती मला मारत होती. खूप राग येतो तिला. इकडे तिला रगडा जास्त झाल्यामुळे झोप येत होती तिला. ती जिजूंच्या मांडीवर झोपली. बिचारा नवरा तरी काय करणार, काय बोलणार बायकोच्या पुढे. बायकोच्या पुढे कुणाचं चालतो का कधी. त्याच्यामुळे तेही शांत होते गप. अजून माझी शोनी रागवूनच बसली होती. मोबाईल नाही दिला म्हणून ती रागवते. माझा हाताला चिमटा काढत होते ती धरून. पप्पा प्लीज दे ना. इकडे बघा माझं छोटंसं बाळ कसं खेळत आहे ते बघा. नुसती मस्ती चालू होती. ती माझ्या बेबीला चिडवत होती, तिला मोबाईल नाही दिला म्हणून. हसली थोडीशी शोनवाल माझा. टाईमपास म्हणून व्हॉट्सअप कॉल केला होता सर्वांना. सर्व झोपलेले आहेत. 12 वाजले आता. तरी माझं पिल्लू काय झोपत नाही. मला बोलते झोप ना. इकडे हे लोक झोपले आहेत आणि मलाही झोप होते. ती झोपत नाही आणि मला झोप होते. झोप बोलते. तू झोप ना शोन्या. बघ ना झोपले ना सर्व. मला बोलते भूत आला भूत आणि स्वतः झोपत नाही. मला बोलते झोप. तू झोप ना मग. तुला पण बुबू नेईल मग. तुला पण भूत नेईल मग. तुला पण भूत नेईल. तू झोप. अंगावर घे. घे लप. तुमची पण मुलं अशीच आहेत का? झोपत नाही का लवकर? ट्रेनमध्ये बसायला जागा नसल्यामुळे झोप काय येत नव्हती. रात्री 2 वाजता उठून मग काहीतरी थोडंफार नाश्ता, चकली खाल्ली होती, मसाला चकली. काय करणार. हाय, इथे आता कणकवली स्टेशनला आम्ही उतरलो आहे. ते पाटील आय लव कणकवली लिहिलेलं आहे. आता इकडून पाठवून आम्ही आता इथून रिक्षा पकडणार. इथून आम्ही आता बस डेपोला जाणार इथून. चला भेटू मग आपण. कणकवली बस स्टॉपला उतरून आम्ही मग मालवण बस पकडली. मालवण बस पकडून मग आम्ही उतरणार मालवण बस स्टॉपला. लास्ट स्टॉप आमचा. इकडे सर्वांना सीट बसलेली, सर्वजण बसलेली. हे माझी बायको मुलगी. इथं मी थोडंसं हाय कॅमेरामध्ये येण्यासाठी. ही माझी लहान बहीण. हे थोडं बाहेरचं व्ह्यू बघा कणकवली बस स्टॉपचं. मग इथून आपण स्टार्ट झाली बस. इथून जर्नी आपली मालवण. थोडंफार बाहेरचं व्ह्यू बघा. तुम्ही बघितलं असणार की मला माहीत नाही, पण मी थोडंसं बसमधून तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे. बाहेरचं प्रयत्न करतो आहे. इथे मालवण बस स्टॉप आहे. इथे बसनी कणकवलीवरून आपण चढलेलो आणि इथे उतरलो आहे. आता हे बस स्टॉप आहे असं सुंदर छान मस्त. आता इथून रिक्षा पकडून आपण घरी जाऊया. आता रिक्षा पकडून आपण इथे आता चला जाऊया मग. भेटू पुढे उतरल्यावर.
आता आपण पोहोचलो इथे मालवण बीचला. वेट, इथं आपण दांडी बीच, सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग, म्हणजे इकडे आपण दांडी बीचवर आलोय. आता उतरलोय इथून. आता कुठे हॉटेल्स वगैरे इकडे भरपूर आहे चांगले, आपण जाऊया. हे आमचे बंधू आणि जिजू चाललेत बॅग घेऊन. तिथून आपल्याला आता बोटनी जायचं आहे. खूप चांगलं असं आहे इकडे बघण्यासारखं. बोट्स वगैरे आहेत. पुढे आपण कंटिन्यू करू. येस येस, चला हे बघा. हां चला आपण बघूया आता. मुंबईचं मार्केट. बब्बू हाय कर. ये समुंदर की लहरें किनारों पे ठहरे, तेरी आंखें बयां करती है तेरे राज दिल के घेरे. हा आहे दांडी बीच. आणि फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही वॉटर रायडिंग करायला आलो आहोत. इथे तिकीट काढून आम्ही मग आतमध्ये पाण्यामध्ये जाणार पॅरासेलिंग करायला. फर्स्ट आपलं राईड्स आहे ते पॅरासेलिंग आहे. इकडे सर्वजण पाठी आहेत. मग आपण पुढे दाखवू कसं कसं जाऊ, काय काय करू ते एन्जॉय करूया. पॅरासेलिंगसाठी आपण आतमध्ये जातो. ते बघा तिकडे दिसतं पॅरासेलिंग. भेटू थोड्या वेळात. इथे आम्ही आता थांबलो आहे. पॅरासेलिंग बोटचं वेट करत आहोत. इथून मग आम्ही पॅरासेलिंग बोट आली की आपण भेटू मग पॅरासेलिंग बोटवर. ओके, आम्ही आता पॅरासेलिंग बोटमध्ये बसलो आहे. तो आपल्याला किल्ला दिसतो तो सिंधुदुर्ग आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यात पण आपल्याला नंतर जायचं आहे. सो आता आपण पहिली पॅरासेलिंग राईड करणार आहोत. आहे थोडंसं व्ह्यू दाखवतो आहे तुम्हाला. हे आता पॅरासेलिंगसाठी पॅराशूट रेडी करत आहेत ते. पहिलाच अनुभव आहे. बघूया आपण अनुभव दाखवा. आम्ही तुम्हाला प्रत्येक जण एक एक करून राईड करणार, ते आपण व्हिडिओमध्ये दाखवू. पुढे बघा, एन्जॉय करायला आजपर्यंत. दादूच चालला आहे पॅरासेलिंगची मजा घ्यायला. आपण पण मजा घेणार आहोत एक एक जण. प्लीज स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज. हे आमची करीना ताई आहे, ती पण चालली मजा घ्यायला. सर्वांचा फर्स्ट टाईम आहे. सो सर्वांचा वेगळाच अनुभव आहे. खूप मजा आली. तुम्ही पण बघा, प्रत्येकजण एक एक राईड करत आहेत. हे आमचे मिस्टर 45 करीना ताईंचे मिस्टर, ते पण चालले राईडची मजा घ्यायला. हा आमचा दादूच चालला एन्जॉय. हे चालले आमचे लाडके जिजू. हे आमची ताईसाहेब बहिणाबाई. काका पण एन्जॉय घेतात पॅरासेलिंगचा. हे आमचे सोम्या आणि गोम्या चालले दोघंजण. हे
ह्या चालल्या आमच्या सरकार बायको. ही आमची मॉडेल चालली. आमचा छोटा चेतन चालला पाण्यामध्ये एन्जॉय करायला. हे आमच्या मोठ्या ताईसाहेब, सर्वां बहिणींपेक्षा मोठी. आणि हा चालला तुमचा दादूस भाऊस म्हणजे मी. एन्जॉय पॅरासेलिंग. ही माझी लाडकी भाची प्रिशा, ती पण एन्जॉय करत होती. लव काढले तिने समुद्राच्या वाळूवर. आणि हे माझं सोनूला बाळ धुरंधर स्टाईलनी डान्स करते बघा. ये खूप एन्जॉय केलं तिने चौपाटीवर. खूप मजा आली तिला. पहिल्यांदाच असं समुद्रामध्ये तिने मजा केली आहे. खूप मजा आली तिला. मग काय, इथे दोघी बहिणीचा फॅशन शो चालू झाला. पॅरासेलिंग झाल्यानंतर आपले आता स्कुबा डायव्हिंगसाठी आपण जाणार आहोत. ही आपली मंडळी आहे, आपली गँग. सर्वजण रेडी होत आहेत स्कुबा डायव्हिंगसाठी. जॅकेट घालत आहेत. इथून आपण जाणार आता स्कुबा डायव्हिंगसाठी. पुढे बघू. मग काय, इथे जुजूने हनी सिंगसारखी स्टाईल करत थम्सअप ओपन करत काकाने आणि भावाने चेअर केला. आता आपण जाऊया स्कुबा डायव्हिंगसाठी. रेडी स्कुबा डायव्हिंग. आर यू रेडी गाईज? आता पुढे दाखवू आपण. आपली बोट जाते आहे स्कुबा डायव्हिंगच्या ठिकाणी. तिकडे गेल्यावर आपण दाखवू स्कुबा डायव्हिंग कशी. एक जण जाऊन स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटणार आपण दाखवू आपल्या व्हिडिओमध्ये. दाखवतोच. तुम्ही फक्त व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा प्लीज. ही माझी बायली, सर्वजण बसलेत. चला तर मग. वेट हे पाठी दिसतंय ते सिंधुदुर्ग किल्ला आहे. आपण इथे जाणार होतो बट काही कारणास्तव आपलं कॅन्सल झालं आहे, त्याच्यामुळे आपण जाणार नाही. ते स्कुबा डायव्हिंगसाठी सर्वजण आनंद लुटत आहेत पर्यटक. इकडे पण आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायची आहे. या एरियामध्ये इथे
नक्कीच आपण पण एक वेगळा अनुभव घेऊन आपल्या ब्लॉगमध्ये आपण दाखवू आपण कसं आपण केलं इथे. इथे ताई स्कुबा डायव्हिंगसाठी रेडी झालेले आहे. सेटअप वगैरे एकदा चेक करते, ऑक्सिजन चेक करते. ते पहिल्यांदाच होतं त्याच्यामुळे तिला काही जमत नव्हतं, पण ते गाईडने सांगून ती गाईडला विचारून तिने ते सेटअप लावून घेतलं, ऑक्सिजन लावून घेतलं आणि मग त्याच्यानंतर पाण्यामध्ये ते स्कुबा डायव्हिंगसाठी गेली. Oh, these brothers my guys, know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? Why you want act like that? Why you play hard? No rush, go and move dumb. Back and forth, push and shove. Make your peace and love into peace and gloves. Now you gotta do it right now. दोन ॲक्टिव्हिटी तर झाल्या आहेत इथे आमच्या, पॅरासेलिंग आणि स्कुबा डायव्हिंग. आता इथे जेट स्की, बनाना राईड आणि वॉटर जम्पिंगसाठी इथे लाईन लावलेली आहे आम्ही. आता याच्या पुढे प्रत्येकजण एक एक त्या राईडची मजा घेईल. तुम्हीही मजा घ्या. आमच्या इथे जेट स्की राईड तर झाल्यात. इथं आता आम्ही वॉटर जम्पिंगची
राईडची मजा घेणार आहोत. तुम्हीही मजा घ्या. शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका. प्लीज एन्जॉय घ्या. आता आम्ही बनाना राईडची मजा घेणार आहोत. चलो बनाना राईड. एन्जॉय. त्या येतील ना तिथं नंतर पाच ही लास्ट राईड होती आपली. इथून आता आपण जाणार आहोत राजांचं दर्शन घ्यायला. तिथून मग आपण दुसऱ्या दिवशी दुसरी जर्नी स्टार्ट करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. प्लीज मित्रांना सपोर्ट करा.